हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आपण बघणार आहे महाराष्ट्रीयन मोत्याची नथ कशी बनवायची। अगदी सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह अशी आपली नथ आहे। तुम्ही बघू शकता, खूप सुंदर दिसत आहे। चला तर आपण बघूया कशी बनवायची। 0.3 mm ची आपल्याला तार घ्यायची आहे। एक अंदाजे आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि आपल्याला फ्लावर बनवून घ्यायचा आहे मोत्याचा। तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे बनवत आहे। एक मोती ओला आहे आणि एक गोल्डन मनी ओलेला आहे मी। तो पॅक करून घ्यायचा आहे आपल्याला। गोल्डन मनी सोडून मोत्यातून आपल्याला परत आपला वायर बाहेर काढायचा आहे, तार, आणि परत सेम प्रोसेस रिपीट करायची आहे। एक मोती आणि एक गोल्डन बीड्स अशी प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे। गोल्डन बीड्स सोडून द्यायचं आहे आणि मोत्यातून आपली तार आपल्याला परत काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपल्याला आपलं फूल तयार करून घ्यायचं आहे पूर्ण। मी 2 कलर कॉम्बिनेशन घेतलेले आहे, एक रेड आणि ग्रीन। आपल्याला 2 रेड कलरचे फ्लावर बनवायचे आहे आणि एक ग्रीन कलरचं फ्लावर बनवायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला फ्लावर बनवून घ्यायचं आहे। आपलं फ्लावर बनवून झालेलं आहे। असं व्यवस्थित आपल्याला पकडून ठेवायचं आहे आणि प्रत्येक 2 मोती झाल्यानंतर धरून आपल्याला राऊंड करायचं आहे आणि मधात आपल्याला आपला अंगठा ठेवायचा आहे, जेणेकरून मध्ये राऊंड राहील। तुम्ही जर अंगठा ठेवणार नाही तर ते फुल वाकडं होऊ शकते, वाकडं तिकडे असं होऊ शकते। व्यवस्थित जर मधात तुम्ही अंगठा ठेवून गोल व्यवस्थित फिरून घेतलं 2-2 मोत्यांनी, तर ते व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येते आणि व्यवस्थित मध्येही व्यवस्थित राऊंड राहते। आपल्याला मध्ये आपल्याला जो बीड्स टाकायचा आहे, क्रिस्टल टाकायचा आहे, तो आता टाकून घ्यायचा आहे। व्यवस्थित गोल राऊंड तयार झालेला आहे आपला, तुम्ही बघू शकता। आपण रेड कलरचा क्रिस्टल टाकलेला आहे। आपल्याला तो क्रिस्टल व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे, हलला वगैरे नाही पाहिजे। अशा प्रकारे मी 3ही फ्लावर बनवून घेतलेले आहे, माझे 2 रेड आणि 1 ग्रीन। आता आपल्याला एक अंदाजे मी सांगितलं तशाप्रमाणे 18 गेजची तार घ्यायची आहे आणि त्याचं वरचं टोक जे आहे ते राऊंड करून घ्यायचं आहे आणि ती आपल्याला ते पहिलं फ्लावर आहे ते आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे। मी जसं करत आहे तसं बघा, खूप सोपं आहे। अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी करत असाल तरी तुम्हाला इझिली जमते, काही जास्त अवघड नाही आहे, खूप सोपं आहे। व्यवस्थित अटॅच करून घ्यायचं आहे आपल्याला। फ्लावर हललं वगैरे नाही पाहिजे, इकडे तिकडे गेलंही नाही पाहिजे, ते व्यवस्थित ते जागेवर थांबलं पाहिजे। त्याच्यामुळे व्यवस्थित अटॅच करून घ्यायचं आहे आपल्याला। आपण जो वरती जो राऊंड बनवलेला आहे तो आपल्या नाकाच्या बाजूने आला पाहिजे, म्हणजे खालच्या बाजूने नाही गेला पाहिजे, तो वरच्या बाजूने आला पाहिजे। व्यवस्थित असं अटॅच करून घ्यायचं आहे, पॅक अटॅच करायचं आहे। फुल हललं वगैरे नाही पाहिजे। थोडा त्याला कर्व देऊन घ्यायचा आहे, म्हणजे आपली नथ जी असते ती थोडी कर्व असते आपल्या नथच्या साईडनी। आपल्याला नंतर ग्रीन अटॅच करायचं आहे। व्यवस्थित पॅक अटॅच करून घ्यायचं आहे प्रत्येक फ्लावर आपल्याला, जेणेकरून ते हलणार वगैरे नाही। व्यवस्थित पकडून बघायचं कसं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आधी। आणि आपली तार जर मध्ये संपली तर ती खालच्या बाजूने ठेवायची नाही, ती आपल्याला वरच्या बाजूने आणायची। जर आपण खालच्या बाजूने ठेवली तर ती आपल्याला टोचू शकते, त्यामुळे ते आपल्याला नेहमी कधीही तार संपली की ती आपली वरच्या बाजूला आणून
ठेवायची आहे आणि जी एक्स्ट्राची आहे ती थोडी कट करून घ्यायची आहे. तुम्ही जर ती खालून ठेवसाल तर ती तुम्हालाच टोचेल. ती व्यवस्थित अटॅच करून घ्यायचं आहे. जे खालचं फूल आहे ते वरच्या 2 मोत्यांना अटॅच करायचं आहे, जेणेकरून ते खाली खाली जाणार नाही. तुम्ही जर खालचं फूल वरच्या फुलाला अटॅच नाही करणार तर ते खाली खाली घसरेल. त्यामुळे वरच्या 2 मोत्यांना खालचं फ्लावर अटॅच करायचं आहे. प्रत्येक वेळी तसं करायचं आहे. मी 3 फ्लावरची नथ बनवलेली आहे. खूप सुंदर वाटते ही नथ. मोत्याची महाराष्ट्रीयन नथ आहे आपली. पारंपरिक नथ आहे. कोणत्याही लुकवर अगदी सहज सूट होते आणि खूप छान लुक येतो नथमुळे. नथ तर सगळ्यांचीच फेवरेट असेल, माझी फेवरेट आहे. प्रत्येक लुकवर अगदी सहजपणे सूट होते. खूप छान वाटते. ट्रॅडिशनल लुकवर खूप छान दिसते. पॅक अटॅच करून घ्यायचं आहे. तिन्ही फूल ते खाली घसरले वगैरे नाही पाहिजे. व्यवस्थित बघायचं आहे. हलतं का वगैरे. हालत जर असलं तर अजून अटॅच करायचं आहे. जास्त वरून तार दिसले नाही पाहिजे. फिनिशिंगमध्ये तार अटॅच करायचे आपल्याला. जास्त असे तार दिसले नाही पाहिजेत. त्याला कर्व शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला थोडा. त्यानं तिचा आकार आला पाहिजे त्याला. आणि मधात आपलं अंगठा ठेवून बाकीचा जो तार आहे तो राऊंड करून घ्यायचा आहे. आणि जो एक्स्ट्राचा तार आहे आपला तो कट करून घ्यायचा आहे. आणि दुसरं जे टोक आहे ते परत राऊंड करून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता मी कशी करत आहे तसं करायचं आहे. व्यवस्थित राऊंड करून घ्यायचं आहे. आपली सुंदर अशी नथ, महाराष्ट्रीयन नथ तयार झालेली आहे. मराठी लुकवर खूप छान दिसते. प्लीज शेअर, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.